हॅलो सीईटी ॲस्पिरंट, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो क्रॅश कोर्स घेणार आहोत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्या क्रॅश कोर्सचं नाव आहे किंवा सीईटी एक्सप्रेस विथ नंदुसर मॅथमॅटिक्स बॅच 0.1. आता या बॅचमध्ये काय काय होणार आहे, तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला वरती दिसते फास्ट ट्रॅक बॅच. आता फास्ट ट्रॅक म्हणजे काय? आतापर्यंत आपण 2 वर्ष बोर्डचा अभ्यास केलाच भाऊ, है ना. 11th मध्ये बी केला, 12th मध्ये बी केला, 12th मध्ये थोडासा जास्त केला. आता बोर्डमध्ये काय असते की सगळ्या गोष्टी इलॅबोरेट मध्ये सॉल्व्ह करावं लागतात, एकदम व्यवस्थित आणि खूप खूप असं मोठ्या मोठ्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात. पण सीईटी मध्ये तसं नाही. सीईटी मध्ये काय, जेवढ्या गोष्टी फास्ट होतील, जेवढ्या गोष्टी शॉर्ट होतील तेवढ्या कामाच्या आहेत. कारण की आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून फास्ट ट्रॅक बॅच. याच्यामध्ये आपण म्हणजे गोष्टी जे आपले क्वेश्चन घेणार आहोत किंवा जो आपला सिलेबस घेणार आहोत थोडासा फास्ट घेणार आहोत, है ना. तर पहिली गोष्ट एक सांगतो की बुवा हे आपली जे बॅच आहे हे दोन्ही वेन होणार आहे, ऑनलाईन मध्ये होणार आहे आणि ऑफलाईन मध्ये पण होणार आहे. आता ऑनलाईन मध्ये कुठे होणार, तर ऑनलाईन मध्ये आपलं जे युट्यूब चॅनल आहे नंदुसर मॅथमॅटिक्स, या युट्यूब चॅनलवरती ही बॅच होणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की बुवा ऑफलाईन मध्ये कुठे होणार सर, तर ऑफलाईनचा पत्ता सांगतो की बुवा फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस, निंबा रोड, निंबा फाटा या ठिकाणी होणार आहे ऑफलाईन बॅच. आता ऑनलाईन जी बॅच आहे आपली फ्री ऑफ कॉस्ट 0 रुपीज मध्ये कुठे, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि ऑफलाईन बॅच मिनिमम पैशामध्ये, एकदम कमीत कमी पैशामध्ये जे सगळेजण अफोर्ड करू शकतात. तर कोण कोण येऊ शकते, सगळेचे सगळेजण येऊ शकतात. आपल्याला काहीच लोड नाही, कोणत्याही क्लासचा असो, कुठलाही असो, कोणत्याही गावचा असो, काहीच घेणं नाही. सगळेचे सगळे आपल्या ऑफलाईन क्लासला येऊ शकतात. सध्या मी पत्ता सांगितलाच. आणि ऑफलाईन बॅच बद्दल आणखीन माहिती करायचं असेल तर माझा नंबर आहे 8600453316. या नंबरवरती संपर्क करा. आता येऊ आपण ऑनलाईन बॅचवरती आणि ऑफलाईन बॅचवरती. आपण म्हणजे दोन्हीमध्ये काय काय घेणार आहोत पहा. दोन्ही बॅचमध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन मध्ये वेगळे, ऑफलाईन मध्ये वेगळे. म्हणजे काय, तर ते मर्ज नाहीत होतील. नाहीतर जो ऑफलाईन येईल तो म्हणेन सर तुम्ही ऑनलाईन मध्ये सेम घेऊन राहिले, तर ते धंदे झाले नाहीत पाहिजेत. म्हणून दोन्ही ठिकाणी आपण वेगवेगळे घेणार आहोत. तर माझ्याकडे आज काही लॅपटॉप नव्हतं म्हणून मी काही स्लाइड बनवलं नाही, काही गोष्टी लिहून घेतल्या. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे सर किंवा आपली जी बॅच आहे हे डेली बेसिसला राहणार. डेली बेसिस, कारण की आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण सुट्टी देऊन काही मजा नाही आहे. पाहू, जर रविवारी एखादा दिवस जर सुट्टी द्यायचं काम पडलं तर ते नंतरची गोष्ट आहे, पण सुट्टी सहसा आपण अवॉइड करू. डेली बेसिसमध्ये आपण बॅच घेऊ. आता जी ऑनलाईन बॅच आहे हे 1 ते 1.5 घंट्याच्या मधात घेऊ, कारण की भाऊ वेळ पाहिजेतच, त्याच्याशिवाय मिळच नाही. 1 ते 1.5 घंट्याच्या मधात ऑनलाईन बॅच घेऊ. आणि ऑफलाईन बॅचचा काही लोड नाही आहे. 1.5 तास, 2 तास, 3 तास काही घेणं नाही. जसं चालेल तसं, जिथपर्यंत तुम्ही बोर होत नाही तिथपर्यंत. तुम्हाला माहिती आहे आपल्या बॅचमध्ये बोर होत नाही. आता हे झालं पहिली गोष्ट. त्यानंतर काय काय घेणार आहोत बॉस सर, है ना. तर तुम्ही सीईटी ची बॅच घेणार आहात, फास्ट ट्रॅक बॅच घेणार काय आहात, तर सगळ्यात पहिले टोटल कॉन्सेप्ट घेऊ आपण. कॉन्सेप्ट म्हणजे काय, आता समजा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पहिले तर स्ट्रेट लाईन लागते, नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन लागते. स्ट्रेट लाईनचे पहिले कॉन्सेप्ट, नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे कॉन्सेप्ट. आता त्याच्यामध्ये मग नंतर हे कॉन्सेप्ट झाल्यानंतर क्वेश्चन्स, आणि क्वेश्चन्स मध्ये शॉर्टकट. महत्वाची गोष्ट म्हणजे शॉर्टकट, जे की सगळेले रिक्वायर्ड आहेत, सगळेले तेच पाहिजेत. तर आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये शॉर्टकट काढल्यात. शॉर्टकट थ्रू क्वेश्चन्स हे व्यवस्थित सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत या बॅचमध्ये. त्यानंतर क्वेश्चन किती घेणार आहोत ते सांगा सर. तर आपण जवळपास, माझं हे आहे म्हणजे आपलं माझं एम आहे की बाबा आपण ऑनलाईन बॅचमध्ये 2000 क्वेश्चन्स आणि ऑफलाईन बॅचमध्ये बी 2000 क्वेश्चन झालेच पाहिजेत. म्हणजे तुमच्या हाती जो आपल्याकडे ऑफलाईन मध्ये आहे त्यानं जर ऑनलाईन केली, म्हणजे ऑफलाईन वाल्याला ऑनलाईन करावंच लागेल, म्हणजे करतीलच ते. असं जरी पकडलं आपण तरी त्याच्याकडे 4000 क्वेश्चन असू शकतात. तर मिनिमम 2000 क्वेश्चनचं आपण टार्गेट घेऊन चाललो आहोत, किंवा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, दोनपैकी काही बिन. मग सर तुम्ही क्वेश्चन तर घेणार आहात, तर क्वेश्चन कोणते घेणार आहात, तर क्वेश्चन घेणार आहोत आपण PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेणार आहोत आपण, ऑनलाईन मध्ये पण आणि ऑफलाईन मध्ये पण. आणि ते झाल्यानंतर शेवटी आपण प्रॅक्टिस पेपर घेणार आहोत. मॉडेल क्वेश्चन पेपर, प्रॅक्टिस पेपर, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या बॅचमध्ये घेणार आहोत. तर मॉडेल क्वेश्चन पेपर हे सहसा आपल्या ऑफलाईन बॅचमध्ये होतील. ऑनलाईन बॅचमध्ये जशी आपल्याला व्यवस्था होईल तसं आपण पाहू, जसं आपल्याला कनेक्ट करता येईल तसं आपण पाहू. जर तुम्हाला समजा ऑनलाईन मध्ये रजिस्टर करायचं आहे किंवा ऑफलाईन मध्ये रजिस्टर करायचं आहे, दोनपैकी कुठेही तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर 8600453316 या नंबरवरती मला मेसेज करा किंवा कॉल करा. काहीच लोड नाही आहे. मेसेज करा किंवा कॉल करा आणि आपण बोलू त्या विषयावरती. बेस्ट ऑफ लक सीईटी साठी. आता तुमचे पेपर झाले, रिकामी हिंडू नका, मोकाट हिंडत बसू नका. मामाच्या घरी जातो, मामीच्या घरी जातो, आत्याच्या घरी जातो, याच्या लग्नात जातो, त्याच्या लग्नात जातो, हे धंदे करू नका. कारण की सीईटी मध्ये जर परफॉर्म झाला नाही तर भाऊ काहीच होत नाही, है ना. मग तुम्हाला कुठेतरी एखाद्या ठिकाणी, एखाद्या चिल्लर कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. तसं नाही झालं पाहिजेत, म्हणून अभ्यास करा. भेटू आपल्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच मध्ये. भारत माता की जय.